नमस्कार शेतकरी मित्रांनो मराठी साईट या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो PVC पाईपसाठी 100% अनुदान योजना आता चालू झालेली आहे। तर त्यासाठी बघा 2025 साठी अर्ज येण्यास सुरू झालेले आहे। तर त्यासाठी कागदपत्र कोणते लागणार आहे, पात्रता काय लागणार आहे आणि अर्ज कसा करायचा आहे, कोणत्या ठिकाणी करायचा आहे, कोणती जी वेबसाईट आहे ती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व काही कागदपत्र, पात्रता काय आणि अर्ज कसा करायचा याची माहिती सांगणार आहे। तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या मराठी साईट या शेतकरी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर आपण कोणताही वेळ न घालवता आता या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी शेतीत सिंचनाची सोय उपलब्ध व्हावी आणि पाण्याची बचत व्हावी या उद्देशाने राज्य सरकारतर्फे पाईपलाईन अनुदान योजना राबवली जात आहे। तर शेतात दूरपर्यंत पाणी नेण्यासाठी आपल्याला पाईपलाईनचा देखील वापर महत्त्वाचा असतो। तर या योजनेमुळे शेतकरी कमी खर्चात आपल्या शेतीत पाणी पोहोचण्यासाठी आवश्यक पाईपलाईनची उभारणी त्या ठिकाणी करू शकतात। तर त्यासाठी पाईपलाईन अनुदानाची रक्कम आणि पात्रता त्या ठिकाणी बघा। तुम्हाला मी एका ॲपमध्ये असं आहे, मी ती व्यवस्थित तुम्हाला सांगतोय कशी आहे ती बघा। तर खुला प्रवर्ग आणि मागासवर्गीय म्हणजे OBC साठी त्या ठिकाणी PVC पाईप अनुदानाची रक्कम प्रति मीटर 35 रुपये आहे। तर त्या ठिकाणी कमाल अनुदान तुम्हाला त्या ठिकाणी 15,000 रुपये येणार आहे। तर खुला वर्गासाठी जे आहे ती HDPE पाईप जो असतो त्या ठिकाणी प्रति मीटर 50 रुपये आणि जास्तीत जास्त 15,000 रुपये त्या ठिकाणी तुम्हाला अनुदान येणार आहे। तर अनुसूचित जमाती SC ST साठी PVC HD दोन्ही मिळून त्या ठिकाणी पाईप आहे त्या ठिकाणी 100% किंवा त्या ठिकाणी कमीत कमी 30,000 यापैकी जी रक्कम कमी असेल ती त्या ठिकाणी तुम्हाला येणार आहे आणि जास्तीत जास्त 30,000 रुपयापर्यंत त्या ठिकाणी येणार आहे। तर यासाठी महत्त्वाची काही अट देखील आहे। तर या योजनेसाठी अर्ज करताना तुम्हाला पाईपलाईनची लांबी किमान 60 मीटर तरी असावी लागणार आहे आणि जास्तीत जास्त 428 मीटरपर्यंत त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज करता येणार आहे। तर या ठिकाणी अर्ज कसा करायचा पहा, MahaDBT या पोर्टलवर तुम्हाला ऑनलाईन अर्ज देखील करता येऊ शकतो। तुम्ही जवळच असलेल्या सेतू केंद्रात त्या ठिकाणी जाऊन अर्ज देखील त्या ठिकाणी करता तुम्हाला येणार आहे। तर या ठिकाणी असं तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकता, एकदम सोप्या पद्धतीने त्या ठिकाणी आहे। तर ज्या शेतकरी मित्रांना गरज आहे त्यांनी लवकरात लवकर त्या ठिकाणी आपलं अनुदान घ्यावे।